ही पोथी मी वाचून काढली। यामध्ये युद्ध, सर्प, ग्रहण, देवी आईचं जागं होणं हे सगळे उल्लेख आहेत। पण या व्यतिरिक्त आणखीन असे काही संदर्भ आहेत जे मला नाही कळले। आपण बघूया या पोथीपासून आपल्याला काही मार्ग सापडतोय का। आबा नक्की काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला। खरं तर आम्हाला हरल्यासारखं झालं होतं, पण बरं झालं तुम्ही ही पोथी घेऊन आलात। आबा, जसे युग दिव्य त्रेतास गणती तया साजेसे वीर युद्धात लढती। हेच नेत्रा, हेच ते श्लोक आहे ज्याच्यामध्ये मला काही संदर्भ आढळले होते। जसे युग दिव्य त्रेतास गणती तया साजेसे वीर युद्धात लढती। रुपालीशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही। लक्ष नका देऊ तिच्याकडे, इतर वाचतो। सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना, सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना। अहो व्याही, उघडा दार, किती दिवसांनी आलात तुम्ही? बोलायचंय मला तुमच्याशी। सुरा असुरांची भिडे दिव्य सेना। काय एवढं लपून छपून चाललंय काय? हा, सुरासुरांची भिडे दिव्य सेना त्रिनयनेस पाहून रणी दैत्य पळती। ठीक आहे, तुम्हाला नाही उघडायचं का दार? मग मी माझ्या गुलामांना बोलावते, सांगते दार तोडायला, चालेल ना? अगं बोलायचंय मला व्यायांबरोबर। ही आबांना खुश करण्याचा प्रयत्न करणार। आबा, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघायचं। आबा चला, तुम्ही लगेच निघा, इथे तुमच्या जीवाला धोका आहे। सावकाश। नाही आबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाहेर गेल्यानंतर विरोचकाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही। हं? तुम्ही तुमची नजर खाली ठेवा, काही झालं तरी तिच्या डोळ्यात बघू नका। सावकाश। देवी आई मूर्छित पडली आहे आणि विरोचक शक्तिशाली होत चाललाय। जरी कृष्ण विवरा परी भासे सृष्टी, तरी देवी जागे तिसे विजय वृष्टी। इथे त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्ती। कृष्णविवर, ब्लॅक होल, जिथे फक्त अंधार असतो। ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की देवी आई मूर्छित पडल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला आहे, पण हा गदग्रहणाचा काळ संपेल आणि देवी आईला जाग येईल आणि मग देवी आईचा विजय होईल। म्हणजे आत्या, आता तोच गदग्रहणाचा काळ चालू असणार आणि देवी आई मूर्छित पडली आहे। म्हणजे या श्लोकांमधून एक तरी स्पष्ट होतं की ही परिस्थिती बदलणार आहे, ही कायमची नाहीये। म्हणजे एकंदरीत या श्लोकांचा सार काढायचा झाला तर दुर्मदने देवी आईला दंश केला, देवी आई मूर्छित पडली। देवी आई मूर्छित पडली त्या काळाला गदग्रहण म्हणतात आणि मग सुषेणने येऊन देवी आईला जीवनदान दिलं।